कसं वाटते पाण्यात? मस्त मस्त वाटते की नाही? फ्रीजचं तुम्ही आतमधून बघितलं ना तर बापरे म्हणाले हे काय नेमकं हे माझे पार्टिशन फुटले आणि त्याच्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये इतका पसारा होतो. त्याच्यामध्ये जर आवरायचा म्हणलं ना तुम्ही अजून जास्त पसारा घ्यायचा. कारण एवढं चॅनल ग्रो झालेलं असताना हे सगळं बंद करणं खरंच खूप अवघड आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि वाजलेले आहेत 11:15. कितीतरी दिवसातून आपला आज व्हिडिओ येतोय, म्हणजे 3 आठवडे 1 महिना वगैरे झाला असेल. आणि मला बऱ्याचशा कमेंट्स DM हे सगळं सारखं चालू होतं की ताई प्लीज आता तरी व्हिडिओ बनव, की आता खूप दिवस झाले, तू वीकली एक तरी टाकेल असं बोलली होती. पण मागे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मनूची आमची सगळ्यांचीच तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मग काही मी व्हिडिओ नाही शूट केला. पण मी आता ट्राय करेल की आठवड्यातून एक तरी व्हिडिओ येईल. म्हटलं चला आज आपण मुहूर्त लावूयात. सकाळपासून शूट करायचं होतं पण असं झालं होतं की नेमकं काय शूट करू कारण आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही बनवलाय. मिनी ब्लॉगची थोडीशी सवय लागली, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं. हा खूप दिवसातून भेटताय तुम्ही पण सगळ्यांना. चला आता मनूची मस्ती चाललेली आहे, म्हणजे तिचं रोजचं रुटीन झालेलं आहे. आता हे गॅलरीमध्ये तिचा टब ठेवायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्त पाण्यात खेळायचं, मन सोक्त एकदम. जसं स्विमिंग पूलमध्ये मजा येते ना आपल्याला, सेम त्या पद्धतीनं मनूचं त्या टबमध्ये चाललेलं असतं. सो ती मस्त स्विमिंग पूलचा रोज अनुभव घेत असते. सो म्हटलं आम्ही तिथेच तिला पण आंघोळ घालू. आणि आता बाकी काय काय होते पण शेअर करते. पहिले मनूची मस्ती बघू काय चाललंय ते. कसं वाटते पाण्यात? मस्त मस्त वाटते की नाही? काल तर तिला इथून घेऊन आम्ही आतमध्ये चाललो होतो. म्हटलं आता आतमध्ये तुला थोडंसं स्वच्छ पाण्याने अजून एकदा आंघोळ घालू. तर तिला इतकी चिडचिड होत होती, म्हणजे एवढी रडत होती ती. जसं हो तिला फक्त पाण्यामध्ये खेळायला पाहिजे, कमीत कमी अर्धा तास वगैरे तरी. आणि बरेच जण विचारतात की पाण्यामध्ये खेळल्यानंतर तिला सर्दी वगैरे नाही होत का? तर पाण्यामुळे तिला आतापर्यंत कधी सर्दी नाही झाली है ना? म्हणजे 1-2 वेळा ती तशी एकदाच फक्त पाणी पिली तरच तिला नाक थोडंसं हे होतं. हां प्यायला फक्त थंड पाणी आम्ही देत नाही. आणि आत्ता आम्ही पण ना टबमध्ये पण गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं, असं एकदम थंड पाणी नाही आहे. आणि थंड जरी असेल तर ते नळीचं एकदम दुपारी वगैरे असेल तर ते पाणी असतं, म्हणजे ते थोडंसं नळीचं कोमटच येतं. त्याच्यामुळं 100 करूयात आता. मनू अरे बापरे अरे बापरे. हां हां अयो बघा मनूची एवढी मस्ती चालली होती. आणि आजकाल ना तिचं हे रोजचं चाललेलं आहे, म्हणून म्हटलं तिला बाहेरच आंघोळ घालू. नाही तर तिला पाण्याच्या बाहेर जाता काढलं ना आतमध्ये आंघोळ घालायला नेलं तर मग ती खूप चिडचिड करते आणि मग रडारड हे सगळं चालू होतं. कारण तिला पाण्यात खेळायला खूपच जास्त आवडतं. आणि मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं होतं की तिच्या आंघोळीसाठी ना मी एक मामाअर्थचं हेड टू टो बॉडी वॉश वापरते. कारण हे एकतर नॅचरल घटकांपासून बनलेलं आहे, जसं की मिल्क आणि ओट्स. सोबतच हे बेबींच्या डेलिकेट स्किनला एकदम जेंटली क्लीन करायचं काम करतं आणि नरिशसुद्धा करतं. आणि हे जे बॉडी वॉश आहे तर ते आपण हेडसाठी सोबतच बॉडीसाठी सुद्धा यूज करू शकतो. सो दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला यूजमध्ये येतं. आणि हे मामाज अप्रूव्ड आहे, कारण हे मेडसेफ सर्टिफाईड आहे आणि सोबतच टॉक्सिन फ्रीसुद्धा आहे. शिवाय हे टिअर फ्री फॉर्म्युलासोबत येतं, त्यामुळे मनूची अजिबात रडारड होत नाही आणि आंघोळीनंतरसुद्धा स्किनवरती अजिबात ड्रायनेस येत नाही. सो हे प्रोडक्ट तुम्हाला हवं असेल तर हे अवेलेबल आहे ऑन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा. सो असं एखादं स्टोअर तुम्हाला दिसलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. सो प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर तुम्ही माझा भक्ती 2025 हा कुपन कोड यूज करू शकता आणि 20% डिस्काउंट मिळू शकता ऑन मामाअर्थ ॲप आणि वेबसाईट. अजून काही चालली आहे, रडारड चालली आहे का? तर आम्हाला अजून पाण्यामध्ये खेळायचं, म्हणजे अर्धा तास झाला असेल का ही पाण्यामध्ये खेळतीये. हो किती वेळ झाला म्हणून ती शोधतीच आहे की मी खेळण्यासाठी काय घेऊन पाण्यामध्ये कधी जेव्हा पाणी फेकून दिलं ना बाहेर तेव्हा ती शांत झाली जरा. हा चला आता आपण काय करूया. काय पाहिजे? हे नाही पाहिजे, हे नको. डॉली खेकडा पाहिजे, डॉली पाहिजे. डॉली किती घाण झालीये. काय पाहिजे? मग गाई करू आपण. चला ते म्हणून
मनूला झोपवत आहे तोपर्यंत म्हटलं मी माझी बाकीची कामं करून घेते, कारण आज संडे तर भरपूर सगळी कामं आहेत. म्हणजे मला पहिले फ्रीज आवरायचं आहे, कारण फ्रीजच्या वरतीचा पसारा बघा कितीही आवरला तरी ते तेवढाच होतो. आणि आतमध्ये पण सेम तसंच झालंय. हे बघा ते भाज्या वगैरे घेऊन आलेत, कोथिंबीर सुकेल म्हणून तेवढी फ्रीजमध्ये ठेवली आहे. सो मला आता भाज्या पहिले निवडून ठेवायच्या, त्यानंतर संडेचं जे काही एक्स्ट्राचं कामं असतात, कूट बनवून ठेवणं म्हणा, भाज्या निवडून ठेवणं किंवा अजून सगळ्या गोष्टी ते करायच्यात. पण त्या अगोदर मला फ्रीज क्लीन करायचं, कारण ते भयंकर घाण झालेलं आहे. आणि मग ते पटापट करून घेते. मावशी सकाळीच येऊन गेले होत्या, म्हणजे भांडे आणि फरशी वगैरे करून गेलेले, त्यामुळे ते काही नाही आहे. आता ते करते पहिले आणि त्याच्यानंतर मग बोलते. फ्रीजचं तुम्ही आतमधून बघितलं ना तर बापरे म्हणाले हे काय नेमकं. हे माझे पार्टिशन फुटले आणि त्याच्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये इतका पसारा होतो. त्याच्यामध्ये जर आवरायचं म्हणलं ना तर मी अजून जास्त पसारा करते. चल आवरायचंच एक टाक कसे, आवरायचंच आहे टाक कसे. सो असं हे सगळं झालेलं. हे बॉक्सेस फक्त घासून मी ठेवले होते व्यवस्थित. म्हटलं ते आता जरा पहिले काढून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचा सगळा पसारा जो आहे तो पटापट काढते. फ्रीजवर पण ना पहिले तर मी ह्या सगळ्या गोष्टी काढून घेते ज्या खूपच जास्त खराब झाल्यात. म्हणजे काय होतं दरवेळी असं होतं की चला आता आवरायचं असेल म्हणून आपण ते जास्त घाण करतो. म्हणजे माझ्या बाबतीत तर तसंच होतं. एखादी गोष्ट मला आवरायची असेल ना त्याच्या पहिले 4-8 दिवस मी त्या गोष्टीकडे मेंटेन करायला अजिबात लक्ष देत नाही. म्हणजे जेवढं घाण व्हायचं तेवढं होऊ दे की चला आपल्याला साफच करायचंय म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ना ती साफसफाई थोडीशी लवकर होते. तसंच माझं हे झालेलं. फ्रीज खूपच जास्त घाण झालंय. आणि मला जसं सांगितलं की एक हा काच फुटलाय, त्याच्यासाठी काही जर ऑप्शन असेल तर मला सांगा. मला असं वाटते कट करून जर एखादा काच घेतला तर त्या साईजचा तर ते बसू शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या फ्रीजचं असं होते की फ्रीजरमध्ये पूर्ण बर्फ होतोय, असं पूर्ण फ्रीजर भरून जाते असं. आता नेमका तो फ्रीजचा प्रॉब्लेम आहे की होतच असं मला ते पण नाही कळते. पण बहुतेक नाहीच होत असं, कारण पहिले ते होत नव्हतं. पण आता जसं त्याला जास्त दिवस होत आहेत ना तसं होतंय. सो मला पहिले फ्रीज पण नीट करणे तिकडे जायच्या अगोदर. नाही तर तिकडे इथे कसं किचन मोठं आहे, सगळ्या गोष्टी इथे ट्रॉलीज वगैरे असं नाही आहेत, तर त्याच्यामुळे ते पाणी जरी सगळ्या किचनमध्ये आलं ना तर मी लगेच साफ करून घेते. आता 2 दिवस झालेत मी हे फ्रीज बंद करून ठेवले, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघेल. किंवा मी थोडं करून बर्फ पण काढलेला आहे. पण तिकडे मी तसं नाही करू शकणार आहे. त्याच्यामुळे मला पहिले ते फ्रीज नीट करून घ्यावं लागणार आहे, रिपेअर करून घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ते तिकडे शिफ्ट करावं लागणार आहे असं काहीतरी. आता हे धुवून घेते, जेणेकरून काही जे अजून एक्स्ट्राचं पाणी आहे ते तिथे गळते तोपर्यंत. आणि हे सुकेपर्यंत मग मला फ्रीज पुसता येईल. सो असं स्टेप बाय स्टेप केलं तर वेळ पण कमी लागतो आणि सोबतच गोष्टी पण पटापट होतात. चला येते. तर बघा छान सुटसुटीत असं माझं फ्रीज आवरून झाले. छोटं आहे आणि मेन माझा हा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मला थोडंसं व्यवस्थित ठेवावं लागतं. पण त्यातली त्यात ना माझं खूप छान गोष्टी अरेंज होतात, कारण हे बॉक्सेस आहेत माझ्याकडे. सो ह्या बॉक्सेसमध्ये भाज्या वगैरे बसतात. शिवाय इथे पुदिनाचा छोटा डब्बा, त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे मी निवडून ठेवते आणि त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकतं. खालच्या याच्यामध्ये ह्या अशा काही एक्स्ट्राच्या गोष्टी, काही पिठं असतील ज्याला आळ्या लागत आहेत, हे ते आता शेंगा इकडे बसत नाही म्हणून हे ठेवते, आंब्या इकडे ठेवलेत. सो अशा सगळ्या गोष्टी मी आवरून ठेवत असते. आता हे जे चकाचक झालेलं फ्रीज आहे ते मी दिवसभर उघडून बघणार, कारण मला एखादी गोष्टी जर स्वच्छ केली ना तर मला असं होतं की अरे वा खरंच चांगलं दिसते. कपाट पण मी स्वच्छ केलं तर अरे वा छान दिसते, म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित लावून ठेवले तर. तसं फ्रीजच्या बाबतीत होणार. सो आता व्यवस्थित झालेलं आहे, महिन्याभर तरी साधारण काही टेन्शन नाही आहे. सो आता हे बंद करून घेते. मनू उठण्याची वेळ झाली आहे. मनूसाठी मला पहिले काहीतरी खायला बनवावं लागणार. बाकी सगळा जो पसारा आहे ते मी सध्या तसंच ठेवते. तिच्यासाठी काहीतरी खायला बनवते. तिच्या ज्या काही फूड रेसिपीज आहेत तर ते मी अपलोड करायला स्टार्ट केलेलं आहे. सो त्यासुद्धा एकदा नक्की तुम्ही चेकआउट करत जा. इन केस तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल हवे असतील किंवा माझी काही चूक होत असेल, जे असे ज्या अशा गोष्टी आहेत ज्या बेबींसाठी यूज नाही करायला पाहिजे तसं काही असेल तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आता हे बाहेर गेलेत कारण यांचं काहीतरी काम आहे आणि ती उठायच्या अगोदर मी पहिले जेवण बनवते. एक्स्ट्राचं जे काही काम आहे म्हणजे आठवड्याभराची तयारी, सो ती पण मला करायची आहे. ती त्याच्यानंतर करते. मनूचा मूड बघून कसं आहे ते, सो ते नंतर घेईल करून आरामात. सो माझं सगळं काम आवरेपर्यंत मनू पण झोपली होती, हो ना. आणि आज मनू एकदम गुड गर्ल झाली आहे.
2 वाजलेत आणि आत्ता ती उठली आहे. सो तिच्यासाठी जेवण वगैरे बनवून माझा घरामध्ये खूप पसारा होता, त्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मनूला फक्त रेडी केलं म्हणजे फक्त ड्रेस घातलाय, बाकी काहीच नाही केले. कारण चेहऱ्यावरती ना तिला थोडीशी रॅश येते. ती 7-8 महिन्याची होती तेव्हापासूनच तिचा प्रॉब्लेम आहे. अधूनमधून तिला येतं. बहुतेक आपण हात लावतो किंवा ती खराब हात लावते किंवा आपण किस करतो, त्यामुळे पण एखाद्या वेळेस होऊ शकतं, माहीत नाही काय. पण ती रॅश क्रीम लावते म्हणून पावडर हे पण नाही लावत आणि गंध हे काहीच नाही लावत. आणि आम्हाला केस पण नाही आहेत विंचरण्यासाठी. केस कुठे आहेत? कधी येणार केस मनू? आम्हाला फक्त ही बास्केट पाहिजे असते, खाली ओतायची, खेळायचं, मोबाईल पाहिजे असतो, एवढ्याच गोष्टी पाहिजे नादी लागण्यासाठी. खेळणी कधीच आम्ही खेळणार नाही. घरातले चमचे, वाट्या ते उघडून देऊ आणि सगळे जे क्रीम्स हे असतात ना त्याचं झाकण उघडून पाहिजे असतं. नाही दिलं तर मग खूप रडायला येतं आम्हाला. बघू बरं वास घ्यायचा. हा थांब. कशी हसते ग तू? अच्छा, आणि रडते कशी मनू? कशी रडते? आईने तुला त्या दिवशी कसं मारलं होतं सांग बरं सगळ्यांना. हातावरती मारलं? अच्छा, वरून मारलेलं सांगतेय. ती मला तिने क्रीम घेतली, मी अशी डोळे बंद केले होते आणि ती अशी डोळ्यात माझ्या घुसवत होती, म्हणून मग मी तिच्या हातावर मारलेलं. मग तू कशी रडली आईने मारल्यावर? हसली नाही, तू रडली ना. आणि संध्याकाळी पप्पांना सांगते तिच्या की असं मारलं आणि मग रडले. चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर आपण बोलू. सोबतच आज आम्हाला जायचंय स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा, कारण भरपूर दिवसांपासून जायचं होतं. ते बाहेर गेले, ते आल्याच्या नंतर म्हटलं जाऊया इव्हिनिंगच्या टायमिंगला. काय झालं? चलो बाय बोल सगळ्यांना. बाय. चल मी चालले. बाय बाय बाय. कसं बाय सगळ्यांना? बाय, भेटू पुन्हा. हा भेटू पुन्हा. चला वीकेंड आहे तर बाहेर पडणं तर आहेच. आणि आज आम्हाला जायचं होतं स्वामींच्या केंद्रामध्ये, कारण खूप दिवसांची इच्छा होती. तसं गोष्टी आमच्या एकदम जवळ असतात, पण आम्हाला जायला त्याच्यासाठी भरपूर दिवस, भरपूर महिने लागतात. माहित नाही का, कारण असं होतं की जाऊयात ठीक आहे, जवळच असेल तर आपण थोडंसं टाळतो. एक वेळ लांबची गोष्ट असेल तर आपण तिथं पटकन जातो, असं होतं. तसंच आमचं सुद्धा झालंय. मनूला पण आज छान रेडी केले. आता मनूला थोडे केस येतात तर मनू अजून चांगली दिसतीये का? नाहीतर तिला फ्रॉक नाही, विदाऊट केस ती चांगली दिसत होती, पण फक्त टी शर्ट आणि पॅन्ट घालायला लागायचा. आणि त्याच्यामध्ये जर तिला फ्रॉक घातलं तर मग ती अजिबातच चांगली दिसत होती. सो हा जो क्यूट असा तिचा फ्रॉक आहे ना, तो आम्ही तिला फक्त 2-3 वेळा घातला आणि आता थोडासा छोटा पण येतो तिला. सो मुलांचा हाच प्रॉब्लेम होतो की आपण कपडे घेतो, बाहेर जाणं नाही झालं तर मग ते कपडे 2-3 वेळा घालण्यात येतात आणि नंतर आपल्याला ते काय करावं ना हेच नाही कळत. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की कोणाला द्यावेशी पण नाही वाटत की अरे यार मनूचा ड्रेस कोणाला द्यायचा, हे असं पण होतं थोडंसं. आणि घरात ठेवा तर ठेवून काय करणार. सो हे पण आहे. मनू शांत बस बेटा. सो आत्ता ना मी तिच्यासाठी भरपूर असे कपडे ऑर्डर केलेत आणि बाकी पण काही गोष्टी ऑर्डर केल्या. सो तुम्हाला जर ते बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण खूप सगळ्या गोष्टी आहेत. इनकेस तुम्हाला पण युजफुल ठरेल ते. आणि बऱ्याचदा असं विचारण्यात येतं कमेंट्समध्ये पण की हा ड्रेस कुठून घेतला, तो ड्रेस कुठून घेतला. आणि आम्ही युजली सगळी तिची शॉपिंग फर्स्ट कायवरून करतो, त्याच्यामुळे मग लिंक्स पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. मनू तू किती दिवसातून भेटते सगळ्यांना बोल. सवाच्या उड्या मारायच्या असतात. पोहोचतो 2 मिनिटांमध्ये. चला इथे मठ आहे. वातावरण छान आहे ना आज, एकदम असं वाटलं होतं आपण निघेपर्यंत पाऊस येतो की काय. बरं झालं ते पण. चला किती वाजले? 6:15 झाले असतील. आरतीचं टायमिंग 6:30 असतं ना. 5:45 भरपूर वेळ मग.
चला दर्शन वगैरे घेऊन निघालेत घरी. हा मनूला दीदी सोबत तर मज्जा आली ना त्या. मनू सगळं तिला फॉलो करत होती, जसं ती करेल तसंच करायचं होतं आम्हाला. आरतीसाठी थोडा वेळ होता 7 वाजेपर्यंत. आता मनूला पण झोप आली आणि मग उशीर पण झाला असं म्हणून म्हटलं आता आपण निघूयात, नंतर कधीतरी निवांत आरतीसाठी आपण येऊयात. हा पण तिथं मठातच गेलो तर छान वाटलं आणि खूपच शांतता आणि वातावरण पण इतकं मस्त. आणि आम्ही मेन ह्याच्यासाठी निघालो, तिथे इतकी छान शांतता, सगळ्यांचं जप हे करणं चाललेलं आणि मनूचा तिथे गोंधळ चाललेला, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं नको वाटलं तिथे. म्हणून म्हटलं चला थोडंसं येऊयात नंतर आपण. मठातून त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला. आता हे मनूला झोका देत आहे, तोपर्यंत म्हटलं मी व्हिडिओ पण एंड करते. खूप दिवसातून तुमच्यासोबत कनेक्ट होऊन खरं तर खूपच छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपण मिनी ब्लॉगमध्ये तर आपण रोज भेटतो किंवा रोज तुम्ही छान छान कमेंट्स करत असता हे ते, पण असं होतं ना की लॉंग व्हिडिओ बनवला की एकदम दिवसभराचं सगळं व्यवस्थित गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. खूप एकदम डीपमध्ये नाही, पण जशा होतील, जसं मला शूट करणं जमेल तशा पद्धतीनं. बरेच जण नाराज आहेत की लॉंग व्हिडिओज तू अपलोड नाही करत आहे, आम्हाला बघायचे हे ते, पण एवढे दिवसाचं तुम्हाला माहिती आहे माझं काय चाललेलं, म्हणजे ते आजारपण, त्याच्यानंतर मनूचा विकनेस, माझा विकनेस, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. आणि मग अशी कुठे इच्छाच होत नव्हती की आपण लॉंग व्हिडिओ शूट करूयात. कारण दरवेळी काय होतं, मी जेव्हा आपण व्हिडिओ बंद करते ना, म्हणजे एखाद्या वेळी जर नाही बनवलं तर मला एक असतं की अरे यार काहीतरी चुकल्यासारखं वाटते, पण ह्यावेळी मला खरं सांगते तसं अजिबात नाही वाटलं. म्हणजे अजिबात कुठलाच रिग्रेट नाही किंवा असं नाही की आपण का व्हिडिओ बंद केले, आपण ठेवायला पाहिजे होतं, झालं असतं, कसं तरी मॅनेज केलं असतं, असं मला अजिबात नाही वाटलं. कारण त्याने खूप सगळे फायदे झालेत खरं सांगायला गेलं तर. पहिली गोष्ट म्हणजे रुटीन थोडंसं रिलॅक्स झालं आहे. कारण व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला जर दाखवायची असेल ना तर त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यानंतर मनूकडे लक्ष देण्यात येते. दुपारचा वेळ आम्ही छान घालवतो. त्याच्यानंतर संध्याकाळी पण व्हिडिओ असेल तर मग थोडंसं बर्डन राहतं की यार हे राहिले, हे आपण शूट करायला पाहिजे होतं का, हे आपण वेगळं शूट केलं का, हे चांगलंच नाही झालंय का, मग व्हिडिओ कसा वाटेल, लोक काय म्हणतील, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मग ते एक नाही राहिले. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं चॅनलसुद्धा खूप छान ग्रो करते. जसं माझं प्रेग्नेन्सीमध्ये होतं तर त्या पद्धतीने, तेव्हा मी फक्त मिनी व्लॉग्स बनवायचे काही दिवस आणि तेव्हाच माझ्या जे चॅनल आहे तर ते एकदम ग्रो होत होतं. आणि तसंच सेम आत्ता होते. त्याच्यामुळे मला अजिबात रिग्रेट नाही होत की मी लॉंग व्हिडिओज का बंद केले असं. बाकी मला तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टीसुद्धा शेअर करता येतात, छोट्या छोट्या. म्हणजे मिनी व्लॉग्समध्ये मी जवळपास सगळ्या गोष्टी दाखवत असते. आता मी नवीन सिरीज पण स्टार्ट केली जी तुम्हाला खूप आवडती आहे. मनूचं फूड मी पहिला व्हिडिओ टाकला आणि तो लिटरली 5 लाखाच्या पुढे गेलाय. सोबतच व्हॉट आय ईट इन अ डे हे सुद्धा बऱ्याच जणांना आवडले. बऱ्याचशा मला कमेंट्ससुद्धा येतात. त्या बाबतीत हे पण असतं की हे हेल्दी नाही आहे, ते हेल्दी नाही आहे. किंवा मला इंस्टाग्रामला एक कमेंट होती आणि मला ते बघून खरंच खूप हसायला लागलं की रोज तुम्ही एवढं तळलेलं हे ते खाता आणि काय ह्या व्हिडिओमध्ये वगैरे शो ऑफ करता. सो मी त्याला रिप्लाय पण असा केलेला की मी ह्या व्हिडिओजमध्ये कुठेच नाही म्हटलंय की मी हेल्दी सिरीज स्टार्ट केली. मी फक्त काय दिवसभरात खाते हे मी तुमच्यासोबत शेअर करते, ना की आत्ता मी कुठलं डायटिशियनला फॉलो करते किंवा माझं म्हणजे डाएट मी कोणाकडून घेतलंय असं पण अजिबात नाहीये. ते मी हळूहळू करेल, पण म्हटलं घरच्या घरी आपल्याला थोडेफार काय आपल्या खाण्यामध्ये बदल करता येतील तर ते मी करते. सो मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करते. सो तळलेलं वगैरे जे म्हणाल ना तर ते आम्ही पहिलेही खायचो आणि आत्ता पण मी ते खाणार आहे. असं नाही की ते आम्ही बंद करू, फक्त त्यातली त्यात जेवढं कमी खाता येईल तळलेलं, गोड किंवा थोडंसं पोर्शन वाढवणं किंवा थोडंसं जास्त टायमिंगला खाणं. कारण माझ्या वेटच्या हिशोबाने मला मी कुठल्याही डायटिशियनकडे गेले तर मला 5 ते 6 वेळेला आरामात खायला सांगतात. थोडं थोडं खा पण जास्त वेळेला खा असं. म्हणून मग ती पण स्टार्ट केली आहे की आपलं ते पण होईल आणि तुमच्यासोबत पण गोष्टी शेअर करते आणि वेगवेगळे व्हिडिओज थोडेसे चॅनलवरती येतील. कारण काय होतं ना, रोजचं तेच रुटीन बघायला काही वेळेला बोर पण वाटतं. त्यामुळे मग कधी मनूचे फूडचे, कधी माझं असेल किंवा मग मिनी व्लॉग्स हे तर आपले कंटिन्यू असतातच. मग त्याच्यामध्ये लॉंग व्हिडिओज मी टाकत नाही तर त्याचं मला अजिबात रिग्रेट होत नाही. कारण चॅनल ग्रो करते, बाकी मला तुमच्यासोबत म्हणजे कनेक्ट तर होताच येते. त्याच्यामुळे मग असं काहीच वाईट नाही वाटत आहे. आता मठातून जाऊन आल्यानंतर चहा चपाती खाल्लेली, थोडीशी भूक लागली होती म्हणून, जी हेल्दी नाही आहे म्हणजे चहा चपाती नाही खायला पाहिजे असं म्हणतात, पण भूक लागली होती मग खाऊन घेतली. सो अशा वेळेला काही
होतं की चल आता खूप भूक लागली, चला पटकन काहीतरी खाऊन घे ह्या टाईपमध्ये. आता पिकूला पण भूक लागली. आज त्याला चपाती भात काहीतरी बनवते म्हटलं आणि खूप दिवसातून कनेक्ट होते आज आपण लॉंग व्हिडिओमध्ये, तर छान वाटते. बाकी मनूची मस्ती बघायला तुम्हाला सगळ्यांना आवडते, जसं होईल तसं मी मिनी ब्लॉग्समध्ये पण ती शेअर करत असते आणि मला ते पण छान वाटतं. पण काय होतं ना, लॉंग व्हिडिओ मी जेव्हा पण बनवते ना, म्हणजे आधी बनवायचे ना, तर एक कुठेतरी डोक्यामध्ये असतं, तुम्हाला जसं मग अशी म्हटलं की आपलं हे राहून गेलं ते राहून गेलं, मग त्याच्यामध्ये एखादी गोष्ट राहून गेली, आपल्याला ती शूट करायची, मनू थोडासा त्रास देते, तर मनूवरती चिडचिड होते. मग ते तसं करण्यापेक्षा म्हटलं आपण हेच कंटिन्यू करूयात मिनी ब्लॉग्स, आणि ते खूप छान चालत आहेत आणि मला पण ते थोडंसं सोपं पडते. बऱ्याच जणांचे असे पण रिस्पॉन्स होते की बरं झालं तू ते बंद केलंस आणि स्वतःकडे हे लक्ष द्यायला स्टार्ट, कारण एवढं चॅनल ग्रो झालेलं असताना हे सगळं बंद करणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे खरं तर तसा निर्णय घेणंच, पण तो मी घेतला आणि मला सगळ्यात छान वाटते की मला त्याचा अजिबात रिग्रेट नाही आहे. मागे हे आजारपण हे त्याच्यामुळे मग थोडेसे ब्लॉग्स नाही तर चालेल 3 आठवडे झाला पण भेटते, म्हणजे खूपच मोठा काळ आहे माझ्यासाठी असं वाटतंय. पण आता मी वीकली एक तरी व्हिडिओ टाकायचं ट्राय करेल, 1 किंवा झाले तर 2 असं. पण मी टार्गेट सध्या तरी 1च ठेवलं आहे, कारण जसं मी म्हटलं तुम्हाला की मी बंदच केलेत आणि मला त्यातून खरंच खूप समाधान पण मिळते आणि बाकी गोष्टी करायला थोडासा वेळ राहतोय माझ्यासाठी असं होते, किंवा मनूकडे लक्ष द्यायला थोडासा वेळ राहतोय, कारण ती आता इतक्या छोट्या छोट्या गोष्टी शिकते. आत्ता पण आम्ही मठात गेलेलो तर ती दीदी जसं हे करत होती, काय बोलतात, मुजरा करत होती ना, तर तसंच मनूला करायचं होतं. म्हणजे ती खूप छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करते. सो मला असं वाटतं की आत्ता ही फेज अशी आहे की तिच्याकडे पण खूप लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मग छान वाटते, जे चाललंय ते सगळं छान चाललंय. तुम्ही वाट बघताय हे खरं आहे. जसं होईल तसं मी तुमच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करत जाईल. आणि बाकी काय नाही, मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. खूप दिवसानंतर भेटून तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बनवून मला तरी खरंच खूप छान वाटतंय. सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.